गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. युवा शक्ती जागर यात्रेअंतर्गत कृष्णराज महाडिक यांचा रायगड दौरा, पेणमधील गणपती कारखानदारांच्या समस्या जाणून घेतल्या. युवा शक्ती जागर यात्रेअंतर्गत युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा रायगड जिल्हा दौरा सुरू झाला असून आज त्यांनी पेण तालुक्यातील हमरापूर विभागात भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी स्थानिक गणपती कारखानदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी व समस्यांची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच या दरम्यान त्यांना बाप्पाच्या मूर्ती रंगवण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरे, महामंत्री तथा सरचिटणीस गणेश पाटील, पेण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, विवेक म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य डीबी पाटील, अंतोरा सरपंच अमित पाटील, आदित्य पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या दौऱ्यामुळे स्थानिक गणपती कारखानदारांना आपल्या समस्या मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले असून प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी गरजा रायगड सात संवादशी संवाद साधला. युवा शक्तीचा जागर या अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आपल्या गणपतीच्या नगरीत आलेले आणि गणपती कारखानदारांना त्यांनी भेट दिली. एकंदरीत गणपती कारखानदारीचा विचार करता हा पेनचा पूर्ण अर्थकारण आहे गणपती व्यवसायावर आहे आणि हे आता युवा कार्यकर्ते आहेत आणि ह्यांची सत्ता आज राज्यात आहे. तर हे गणपती कारखानदारीसाठी काय करणार आहेत किंवा यांच्याकडे नवीन असे काय प्लॅन आहेत का हे आपण ऐकणार आहोत. महाडिक साहेब, नक्की काय वाटलं तुम्हाला इथे येऊन? मी आज युवा शक्ती जागर यात्राची सुरुवातीच पहिला दिवस आहे आणि मी जेव्हा इथं पेन रिजन मध्ये येत होतो तेव्हा अनेक लोकांकडनं मी गेले कित्येक वर्ष ऐकतोय की संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असणारं पेन आहे, ज्यामध्ये अनेक मोठमोठ्या लेवलचे मूर्ती कारागीर इथं असतात. मी आज इथं वैभवजींच्या कारखान्याच्या इथं भेट द्यायला आलेलो आहे आणि अतिशय सुंदर मूर्त्या ज्या मी खरंच आजपर्यंत कधी बघितल्या नव्हत्या. प्रत्येक दागिन्याचा कित्येक विचार करून घेतला. आता आपल्या पाठीमाग पण जे आहे व्यंकटेश्वराच्या थीम मध्ये जी मूर्ती बनवली आहे, त्यामुळे असे काही युनिक आयडियाज आणि मी बघतोय की त्यांची संपूर्ण टीम सुद्धा फार यंग आहे. त्यामुळे ही क्रिएटिव्हिटी मला वाटतं ह्या तरुण मुलांमधूनच येत असेल. त्याचबरोबर मी बघितलं अनेक सेलिब्रिटीज सुद्धा त्यांच्याकडनं इथं मूर्त्या घेतात, त्यांचे व्हिडिओज मी बघितले आणि मला ह्यातनं इतका उत्साह निर्माण झाला की माझ्या घरात सुद्धा आता मी वडिलांना विनंती करणार आहे. तशी आमची मूर्ती एकच असते प्रत्येक वर्षी, पण मला इथे एक मूर्ती आहे दगडूशेठची, ती एवढी आवडलेली आहे की आता ती घरात परवानगी घेऊन परिवाराची ती सुद्धा आणता येते का मी बघणार आहे. आणि एकंदरीत ह्या दौऱ्याच्या निमित्त आज इथे येण्याचं कारण एवढंच आहे की त्या कारागिरांचं सुद्धा आयुष्य कशा पद्धतीने असते, ते कशा पद्धतीने काम करतात किंवा आज ह्याच्या माध्यमातून कित्येक लोकांपर्यंत म्हणजे आज जो गणपती हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्याचे सर्व शिल्पकार जे आहेत त्यांना बघण्याची मला उत्सुकता होती आणि इथं येण्याचं कारण तेवढंच आहे, या सर्व कारागिरांची भेट घेणं आणि त्यांना शुभेच्छा देणं. आता सरकार बघितलं तर भाजप सरकार आहे, खऱ्या अर्थाने मूर्तिकारांना राजाश्रयाची गरज आहे. तशा प्रकारचा राजाश्रय इथं मिळाले नाही, परंतु विचार केला तर अर्थकारणाचा विचार केला तर पेन तालुक्याचं अर्थकारण ह्या गणपती व्यवसायाचे आहे. तर भविष्यात इथे एक हब उभा राहायला पाहिजे ह्यासाठी, कारण तुम्ही बघितलं तर युवा आहात आणि खास करून देवाभाऊंच्या टीम मधले आहात, तर तुम्ही काय करणार यांच्यासाठी? मी सर्वप्रथम तर आश्चर्यचकित होतो, कारण मी पेन मध्ये एंटर केल्यापासून बघतोय जवळजवळ एक 150-200 कारखाने मी इथे येस तोपर्यंत मी बघितले. मला खात्री आहे की इथं हजारोच्या संख्येने इथं म्हणजे मूर्तिकार असतील आणि आज इथं भेटण्याचं कारण असं सुद्धा आहे की त्यांच्या सुद्धा काय अडीअडचणी आहेत का किंवा त्यांच्या काही समस्या आहेत का आणि त्यामध्ये शासन कशा पद्धतीने रोल प्ले करू शकेल. कारण आज म्हणजे आपल्या गणपती बनवणाऱ्याची संख्या सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली आहे. तुम्ही म्हणला ते अगदी खरं आहे की पेन एक हब आहेच ऑलरेडी आणि त्यासाठी सुद्धा एक इन्फ्रास्ट्रक्चर इथं त्यांच्यासाठी उभा करता येईल का याचा आपण विचार करू शकतो. म्हणजे मी खास करून माझ्या अनुभवातून सांगतो, कोल्हापूरमध्ये एक अशा अनेक वेळा घटना झाल्यात की आमचं मार्केट यार्ड जे परिसर आहे त्याला लागून पूर्ण आमचे सर्व कारागीर एकत्र असतात आणि जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस कोल्हापूरमध्ये होतो तेव्हा तिथं काम करणाऱ्या सर्व लोकांच्या कारखान्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात जातं, त्याचा सुद्धा त्रास होतो. तर अशा ह्या सर्व कारागिरांना त्या जिल्ह्यांमध्ये
आणि पेन एक महाराष्ट्राचं हबच असल्यामुळं इथं कशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर उभा करता येईल, मी सर्वच कारागिरांना एक आवाहन करतो की तुमच्या काही गोष्टी असतील किंवा तुमच्या डोक्यात एक रोडमॅप असेल स्वतःसाठी, तर तो तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवावा. मी शासनाच्या माध्यमातून जे काही आपल्या सर्वांसाठी करता येईल ते खात्रीपूर्वक करेन. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.